करार स्थगित केल्यानंतर भारताने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। चिनाब नदीवरच्या सलाल आणि बगलिहार धरणाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। धरणातला गाळ काढण्याची प्रक्रिया दर महिन्याला काढण्याचा निर्णय यावेळेला घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भात पाकिस्तानला कुठलीही पूर्वसूचना दिली जाणार नाहीये, त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर भारताच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा पाकची चांगलीच कोंडी होणार आहे। आपण बघतोय पाकिस्तानची पुन्हा एकदा जलकोंडी करण्याचा भारताचं नियोजन आपल्याला बघायला मिळतंय। भारताचा पाकला पुन्हा एकदा मोठा दणका बघायला मिळतोय। सलाल बगलिहार धरणाबाबत मोठा निर्णय यावेळेला घेण्यात आलेला आहे। दरम्यान पाकिस्तानचा नापाक चेहरा उघड करण्यासाठी भारताने आता मोठं पाऊल उचललेलं आहे। दहशतवादावरती पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवलं जाणार आहे। एका शिष्टमंडळामध्ये 5 ते 6 खासदारांचा समावेश असणार आहे। यामध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकासह विविध देशांमध्ये जात पाकिस्तानच्या खोटारडेपणाबाबत हे खासदार माहिती देणार आहेत। एनडीएच्या खासदारांना या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याच्या सूचना देण्यात आल्या। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू खासदारांशी समन्वय साधतायत।